प्रश्नच नाही. मी सुनील प्रभू सरांचे आणि अंकित आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो की गेली 5 वर्ष सातत्याने गोरेगाव भागामध्ये हा उपक्रम चालू केला आहे. आता काय झालं आहे, आपल्याकडची ग्राउंड्स हळूहळू कमी होत चालली आहेत. लहान लहान मुलं आता मोबाईलवरती जास्त दिसायला लागली आहेत आणि अशा वेळेस त्यांना शारीरिक व्यायामाचं किंवा शारीरिक कसरतींचं, शारीरिक खेळांचं महत्त्व पटवून देणं आणि त्याच्यात त्यांनी हिरिरीने भाग घेणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या लहानपणी सुदैवाने मोबाईल नव्हते त्यामुळे आपण जास्त ग्राउंडवरती होतो, पण ही मुलं मोबाईलच्या ग्राउंडवरती आहेत. त्यांना तिकडनं उचलून इकडे आणणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि तीच गोष्ट गेली 5 वर्ष ही सगळी मंडळी इथे करतात. त्याबद्दल त्यांचे आधी आभार. आणि कितीतरी वेगवेगळे खेळ आहेत म्हणजे मलखांब, आणि प्रत्येकजण त्या मलखांबचा आनंद घेतो आहे बघतानाच खूप. कारण मी सुद्धा लहानपणी मलखांब शिकलो आहे, मी जिम्नॅस्टिक शिकलो आहे, त्यामुळे खेळांचं महत्त्व आणि त्याचं आपल्या एकूणच आयुष्यातलं मन आणि शरीर शांत ठेवण्याच्या दृष्टीने, सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीनेचं महत्त्व माहिती आहे. जो या सगळ्या मंडळींचे, सुनील सरांचे, अंकितचे, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार. आणि त्यांनी आम्हाला मानापमान सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, कारण हा पूर्णपणे मराठी चित्रपटांवरती प्रेम करणारा परिसर आहे. आवर्जून ही सगळी लोक नाटक, सिनेमा मनापासून बघत असतात आणि त्यांच्यासमोर आम्हाला येण्याची संधी दिली, त्याबद्दलही या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. स्वेट ऑन स्ट्रीट ही संकल्पना सुनीलजी गेले 5 वर्ष राबवत आहेत, सुनीलजी आणि त्यांची टीम. आपण काम करताना हल्ली घाम गाळत नाही, कारण आपण सगळेच एसीत बसतो, आपण एसी गाड्यांमधनं प्रवास करतो, घरी आपले एसी असतात, तर त्यामुळे घाम गाळणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते लहान वयात त्या पद्धतीची कसरत, त्या पद्धतीचा शारीरिक व्यायाम मिळणं फार गरजेचं आहे. आणि सुनीलजींनी हा एक स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे की स्वेट ऑन द स्ट्रीट, जमिनीवर येऊन घाम गाळा, खेळा, ह्या काय म्हणू त्याला, मोबाईलपासून दूर राहा आणि एकमेकांशी बोला. तर हा एक वेगळ्या प्रकारचा संवाद इकडे त्यानिमित्ताने साधला जातो. खूप खूप अभिमान वाटतो जेव्हा इकडे येतो आणि लहान मुलांना बघतो. इथे अंकित उभा आहे. अंकित आता पुढची पिढी आहे, तो हे सगळी धुरा सांभाळणार आहे, सांभाळतो आहे. तर अंकित आणि त्याच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. कमिंग बॅक, आम्हाला एक व्यासपीठ मिळालं इकडे, आमच्या फिल्मबद्दल बोलता आलं. मराठी चित्रपट एका वेगळ्या उंचीवर गेलेला आहे. हे आपण गेले अनेक वर्ष बोलतो आहोत. श्वास असेल, डोंबिवली फास्ट असेल, हे चित्रपट वेगळ्या प्रकारचे स्क्रिप्ट्स आणि वेगळ्या प्रकारचं कॉन्टेंट घेऊन आलेले आहेत. संगीत मानापमान हा अजून एक कलाटणी देणारा चित्रपट सुबोध घेऊन आलेला आहे. संगीत मानापमान नावातच आहे, संगीत आहे, परिकथा आहे, कॉस्ट्यूम ड्रामा आहे, सगळे आवडते कलावंत आहेत. मी सुद्धा आवडता कलावंत त्याच्यात आहे आणि मी एक वेगळ्या प्रकारची भूमिका करतोय. शंकर एहसान लॉयचं म्युझिक आहे, नीनाताई आहे, निवेदिता सराफ आहे. आय मीन सगळंच आहे. ही एक पंचपक्वानांनी भरलेली थाळी आहे प्रेक्षकांसाठी. ती अवश्य थिएटरमध्ये जाऊन तुम्ही त्याचा आस्वाद घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.